तुम्हाला माहिती आहे का, मला खोटं बोललेलं अजिबात चालत नाही. अरे का खोटं बोलता तुम्ही, का खोटं बोलता? अरे दुसऱ्याच्या मनाचा विचार करता का नाही तुम्ही? का टाकू तुम्हाला तुरुंगात? तुम्ही काय समजला मला, काय समजलं तुम्ही मला? हा, मी काय साधा सुद्धा नाहीये. तुम्ही काय उल्लू बनवताय का मला? अरे माझ्याशी खोटं बोलायची तुमची हिंमत झालीच कशी? माफ करा साहेब, होते अशी चूक कधी कधी. मी कधीही चूक माफ करत नाही. गुन्हा झाला, शिक्षाही होणार. काय सुमे, बरोबर आहे ना? अरे खोटं बोलून मला फसवायची हिंमत झालीच कशी? अहो साहेब, ते काय झालं माहितीये का? हा हा, सगळं माहितीये मला. फास्टात गाडी चालवली, बाई माणसांच्या अंगावर गाडी घातली, हॉर्न वाजवला आणि परत माझ्याशी खोटं बोलले. तुम्हाला खोटं बोलले? तर काय, तरी बरं झालं तुझ्यासारख्या जबाबदार नागरिकांनी मला सगळं सांगितलं, म्हणून हे 3 डाकू सापडले. मग चांगला सिंगा दावा ह्यासनी. तुला पण खोट्याची भरपूर चिड आहे ना? लय चिड आहे साहेब, खोटेपणा पचतच नाही या सुमीला. म्हणजे ह्या तिघांचं खोटं बोलणं बंद व्हायला पाहिजे म्हण की. होय साहेब, ह्या तिघांचं पण, त्यातल्या त्यात ह्याचं खोटं बोलणं बंद व्हायला पाहिजे. म्हणजे खोटं बोलणं बंद व्हायला पाहिजे, आगाऊपणा बंद व्हायला पाहिजे. होय साहेब, ह्यो तर लय आगाऊपणा करतोय, ह्याचं बंद व्हायला पाहिजे. ए मग माझी बाय, होय म्हण की त्याला. म्हणजे कसं सगळं अगदी सुरळीत होईल. अच्छा, म्हणजे तुम्हाला बी ह्या तिघांनी घोळात घेतलंय का? हे सोड ग, भला पोरगा आहे तू. होय म्हण ना ग सुमे. हो साहेब, तुम्ही तुमचं कर्तव्य करायला सोडून ह्या कसल्या भानगडीत पडत बसलाय? होय म्हण ना ग सुमे. हो मन की सुमे. अगं होय म्हण की सुमे. सुमे, होय म्हण की. आता मी तुम्हाला तिघांनी सोडत नसते. कुठे आहे माझा झाडू? मला जमलं तेवढी मी मदत केली. आता ह्या वर्दीत असताना झाडू खाणं हे काय बरोबर दिसणार नाही. पुढचं सगळं तुम्ही सांभाळा. ऑल द बेस्ट. अहो साहेब ऐका की. थँक्यू. तात्या चल. बबन्या चल. ओ, साहेब तुम्ही चला की पुढे. चल. अयो सुमे, सुमे. अरे बाबा, सुरेश. हा मला वाटलं तू झाडू आणायच गेलीस. तेवढंच काम आहे का मला? तुम्हाला एक काम नाहीत. कामाची माणसं भुके अजून येते, त्यांना जेवण करायला नको? सुमे, असं का करतेस यार? काय केलं? सुमे, होय म्हण ना. मला नाही विचारता तुम्ही दोघांनी परस्पर निर्णय कसा घेतला रा? सुमे अगं सॉरी, चूक झाली आमची. तात्या होय होय. अगं सुमे खरंच चूक झाली आमची. मग चुकीचं फळ मिळायच पाहिजे. वा बाजूला, मला काम करू द्या. सुमे सुमे, अगं काम मी करतो की, तू हो म्हण की. हा सुमे, आम्ही सगळं काम करतो, तू फक्त होय म्हण ना. दे 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 तू दे 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 सोड सोड सोड. सुमे, मी पीठ मळतो की. सुमे दे इकडं, मी पीठ मळतो. तू हो म्हण की. सुमे तू दे इकडं, हे धर तू. अरे बाबा, हे धर, मी पीठ मळतो. सुमे सोड ना प्लीज प्लीज. मी पीठ मळतो, तू हो म्हण. सुमे होय म्हण की. सुमे, होय म्हण ना. सुमे हो म्हण की प्लीज. नाही.
बरं तुम्हाला जेवायचं ते जेवून घ्या तुम्ही बी या. होय काय होय जेवण चांगलं झालं सुमे. हा. जाधव साहेब, तुम्हाला जर कुणी काही बोलायला बळजबरी केली तर मला नाव सांगा बर का. नाही 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 म्हणजे जाधव साहेब त्यांचेच बोलतायत स्वतःहून. होय ना? होय महेश सुमीला सांगा ना. होय सुमे होय काय जेवण छान झाले सुमे. हा. जाधव साहेब मला सांगा, लगीन माझं आणि नट्टापट्टा करून तात्याने जायची काही गरज आहे का हो? आता बंगल्यावर जायचं म्हणल्यावर चांगली कापडं नका का घालायला. बरोबर आहे. नाही सुमीचं बरोबर आहे. तेच म्हणलं मी. मला न विचारता ह्यो पायलट लग्नाला होय म्हणलाय. हे बरोबर आहे का? कदम काका तुम्ही सांगा बघू. बरोबर आहे. हं? म्हणजे तू म्हणते ते बरोबर आहे. तुम्ही सांगा बघू, बरोबर आहे का नाही? विषय काय? विषय काय का असू दे, तुम्ही सांगा बरोबर आहे का नाही? बरोबर. तुम्ही कधी चूक करत नाही, तिचं बरोबरच असतं. अगं पण तू चुकलेस असं कुठे म्हणलं मी. तू बरोबरच आहेस. पण होय म्हण ना सुमे. हॅलो. हा मामा साहेब. नाही नाही त्याच तयारीत आहे मी. हा आणतो की. आणतो सुरेश तुला बंगल्यावर बोलवलंय, चल लवकर. हा चल. काय चल? मी अजून होय म्हणलंय का? होय म्हणल्यावर जायचं. म्हणजे तुझं होय आहे ना सुमे? होय. चला मग जाऊया. लेख खुश व्हायची गरज नाही बर का. मी अजून होय म्हणलेलं नाही. अगं मग होय म्हण ना सुमे. जेवताना बोलायच नसते पायलट, माहिती आहे ना हो? अगं सुमी आम्ही जेवतो, तू बोल की. जेवा चुपचाप जेवा हो. आता पावसाळ्यात कसले आलेत मुहूर्त? फार कष्ट लागतील मुहूर्त काढायला. काय गुरुजी, अहो तुम्ही हिमालयात जाऊन तपश्चर्या करून आलात ना, पण तुम्हाला काय अवघड आहे? काढा एखादा मुहूर्त. असे आडवे झालेले ग्रह एका फाटक्यात उभे करून टाका. लक्ष्मण दे त्यांना. अंदा तुला ती काय देऊ? मुहूर्त दे एखादा. नाही. कसा असणार? कारण तुझं पानच चुकीच्या मुहूर्तावरती पडले. गुरुजी, तुम्ही काय मागाल ते द्यायला तयार आहे मी. फक्त मुहूर्त तेवढा लवकरचा काढा. सगळे ग्रह आडवे करायची फारच घाई झाली वाटते तुम्हाला. म्हणजे तुमच्यावरती वक्रदृष्टी असणाऱ्या ग्रहांना आडवे करण्याची घाई झाली वाटते तुम्हाला. एकदम परफेक्ट ओळखलं गुरुजी. काळजी करू नका. एकदा ती मुलगी घरामध्ये आली की सगळे ग्रह आडवे होतील. अहो तिलाच घरात आणायचं म्हणून ताई मुहूर्त काढायचं म्हणते ना. या बबनराव, तुम्हाला एक जबाबदारी दिली होती मी. काय झालं त्याचं? हो त्याच्याच माग आहे मी. मग कुठे आहे तो? सुरेश विचार करतोय, सांगल लवकरात लवकर. काय त्याची ही हिंमत? त्याला सांग उद्या जर का तू इथे आला नाही ना तर लग्न मोडलं म्हणाव. अरे नरसू, असं का बोलतोयस तू? असं काय ताई, तू बोलवलंस आणि तू इथे येत नाही म्हणजे काय? काय समर बरोबर आहे ना? हा म्हणजे उद्यापर्यंत येतील ते. काहीतरी काम असेल त्यांना. तुम्ही काही काळजी करू नका. मम्मासाठी मी उद्यापर्यंत तयार करेन त्यांना. हा पण तरी सांगा त्याला, तो जर ताईच्या पायाशी उद्या आला नाही ना तर लग्न होणार नाही. अहो मामासाहेब, कशाला अभद्र बोलताय तुम्ही? हो ना. अभद्र नाही ताई. हे बघ, उद्या ताईच्या पायाशी तो माणूस पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही पायाशी वगैरे असं काही नको. पण उद्याच्या उद्या तो आला पाहिजे. काय? येतील. मी येतो. ताई तू काय काळजी करू नको.
उद्या तो माणूस येणार म्हणजे येणार. तुला काय वाटतं बबन? हा? हा येणार. ठीक आहे मग. गुरुजी उद्यापर्यंत मुहूर्त शोधून ठेवा. नरसू, गुरुजींच्या राहण्या खाण्याची सोय कर. नाही म्हणजे मुहूर्त सापडेपर्यंत गुरुजी इथेच राहतील. काय गुरुजी? अहो, मी इथं कशाला राहू? अहो ती पत्रिका मिळायला उशीर झाला होता तसा नको मुहूर्त शोधायला उशीर म्हणून म्हणते ताई. अहो पण पण बिन काय नाही. बबन हा हे पार घेऊन जा आणि त्याचं खान पान नीट कर. जा. हा गुरुजी चला. अहो, पण मामासाहेब चला गुरुजी. चल. चला चला. चला. नरसू, अरे अशा लग्न मोडायच्या गोष्टी कशाला करतोयस तू? ताई काही लग्न बिग्न मोडत नाही. अगं आपण जेवढी मोडण्याची धमकी देऊ ना तेवढं समर बापाला तयार करणार. समरलाच त्या मुलीशी लग्न करायचंय मनातून. हुशार आहेस हं तू. कसलं काय ताई? अगं तुझ्या छत्रछायेखाली राहतोय म्हणून थोडी हुशारी आली आहे माझ्यात. पण तू महान आहेस हा. हे बघ नरसू, हे घे. हे 10,000 घे. अरे ठेव. लग्नाच्या गडबडीत खर्चायला असू दे तुझ्याकडे. तू महान आहेस ताई, तू महान आहेस. ठेव तुझ्याकडे. साहेब कसला विचार करताय? सुमीचा जरा जास्तच भाव खाते रे ती. सुमी आहे ती वैतागला होई. तिच्यावर कसा वैतागेन मी? मला फक्त मम्मा आणि मामाचं टेन्शन आहे. त्यांचा विचार बदलू नये म्हणजे झालं. नाही बदलणार. कशावरून? आम्ही संख्ये गुरुजींची सोय करून आलो. पण त्याचा इथे काय संबंध? साहेब सुमीने तर आपली लय मोठी बॉम्ब केली. आता सुमीनेच बॉम्ब केली मग तोडगा काढायला सुमीकडे जायला येत नाही ना. आता काय करायचं? अरे मी पण तोच विचार करतोय. काय करायचं? काहीतरी सुचलं वाटतं. ही आयडिया लय भारी आहे बघा. आता सुमी हो म्हणणारच. सुमीच्या तोडग्यापेक्षा लय भारी तोडगा काढलाय तुम्ही. आता फक्त हे सुमी समोर चुकून सुद्धा म्हणू नकोस म्हणजे झालं. मी कशाला म्हणतोय? हे बघ आता काय सांगू नका मला. आता मला कळालंय काय करायचं. आता तुम्ही बिनधास्त द्या ताणून. उद्या सकाळपासून हे काम झालंच म्हणून समजा. ठीक आहे.
सुमे काय झालं का? काय नाही, तुम्ही जाते लोड घेऊ नका. हसतीया म्हणजे मूड चांगला वाटतोय. बेस्ट. साहेब तुमचा तोडगा काम करतोय बहुतेक. सुमी आली, सुमी आली. तात्या काय म्हणाला का? सुमे होय म्हण. हा, सुमे होय म्हण. हे बघ. खावा चहा खारी खावा. तुम्ही होय म्हण. जाऊन चहा पाणी करा जाऊ घरी. तुम्हाला सांगायचं होतं ते सांगितलं ना हो तुम्ही. आता आपापल्या घरी जावा. जावा जावा. तुम्ही माझी म्हैस बघ काय म्हणते. तात्या काय वाटतंय? आता हसत गेली. मूड तर चांगला वाटतोय. साहेब तुमचा तोडगा काम करतोय बरं का. गुड. आता जाऊयात तिच्या समोर. आता आपला शेवटचा बाण. पान का डब. अरे तेच रे. चल चला. एक नंबर येड आहे बघ पायलट. तुझ्यासाठी सुमे, तुझ्यासाठी वेडा आहे मी. सुमे होय म्हण ना. आता बघा सुमी हो म्हणणार आहे. मी तुम्हाला मानलेलं का नाही, तुम्ही दिलेला तोडगा सुमीपेक्षा भारी असणार आहे. आता बघा हो म्हणते, म्हणून ते सुमी हो. तुम्हीपेक्षा भारी तोडगा. आता तर मी होय म्हणतच नसती. तुम्हीला कमी समजलंस तू. अगं मी काहीच नाही म्हणलो. हा बबन हा काहीतरी म्हणत होता. काल तुम्ही दोघं संगटच होता, तरी बी तू बाबांना म्हणू कसं दिलंस? हा, म्हणजे तुमची काल चर्चा झालेली दिसते. आता वाट बघा वाट. सगळी वाट लावलीस तो बबन्या. चला बाहेर हो. बाहेर मला कारखान्याचा डबा तयार करायचा. बाहेर हो. ओ जातो जातो जातो. बाहेर हो. जातो. हो बाहेर. कुणी एकानं तरी डोकं सोडा की. असं डोक्याला हात लावलेलं चांगलं नसतं. हे सगळं ना तुझ्यामुळे झालं. तरी काल तुला सांगत होतो सुमी समोर काही बोलायचं नाहीये म्हणून. अहो मला वाटलं सुमी हो म्हणे, म्हणून खुशीच्या बारात बोलून गेलो. नाही तिथे पचकशी सोड तुला. आता काय करायचं?
आर या पार.